नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। इंधन बचतीचा संदेश। नंदुरबार जिल्हा परिषदेत नो व्हेइकल डे। सीईओ नमन गोयल ई बाईकवर कर्मचाऱ्यांची सायकलीला पसंती। नंदुरबार वाढते इंधनाचे दर, जागतिक ऊर्जा संकट आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक संदेश देत नंदुरबार जिल्हा परिषदेने अनोखा नो व्हेइकल डे पाळला। मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ नमन गोयल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 4 चाकी वाहनांचा वापर पूर्णपणे टाळून सायकल, दुचाकी आणि ई बाईकने कार्यालय गाठले। जिल्हा परिषदेतर्फे सोमवारी सर्वांना 4 चाकी वाहने न वापरता कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला प्रशासकीय वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्वतः सीईओ नमन गोयल यांनी आपली शासकीय 4 चाकी गाडी बाजूला ठेवून स्वतः ई बाईक चालवत जिल्हा परिषद गाठली। प्रत्येक सोमवारी पाळणार नो व्हेइकल डे। केवळ एका दिवसापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता भविष्यातही याचे सातत्य टिकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी नो व्हेइकल डे पाळण्याची सामूहिक शपथ घेतली। या उपक्रमामुळे जिल्हा परिषद परिसरात एरवी दिसणारी 4 चाकी वाहनांची गर्दी गायब झाली होती, तर जागोजागी सायकली आणि दुचाकी वाहने दिसत होती। शासकीय पातळीवरून राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे नंदुरबारकरांकडून भरभरून कौतुक होत असून यामुळे नागरिकांमध्येही इंधन आणि ऊर्जा बचतीची प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। दखल घेतलेला आहे आणि आव्हानाच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण जिल्हा परिषदमध्ये सर्व येणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच बाहेरचे सुद्धा येणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतोय की दर सोमवारी आपण दुचाकीवर किंवा सायकलवर येऊ आणि आपण 4 व्हीलर जे आहेत त्यांचा आपण वापर कमीत कमी करू। त्याचप्रमाणे आपला डेलीचा जो प्रवास आहे ते आपण बसने, पब्लिक ट्रान्सपोर्टने किंवा अशा प्रकारचे पद्धतीने आपण करूया, जेणेकरून आपले पेट्रोल आणि डिझेलची बचत होईल। या संकल्पनेतून आम्ही काम करतो आणि आजपासून पूर्ण जिल्हा परिषदचा स्टाफ, अधिकारी, कर्मचारी दुचाकीवर, सायकलवर येतील अशा आम्ही सर्वांना सूचना दिलेली आहे आणि याचा काटेकोरपणे पालन करेल। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।